आणि मग ही जमीन शहराखाली येताना म्हणजे ज्यावेळेस सगळे शहराकडे लोकांचा वेग आहे आणि आता आपण ते थांबवू शकत नाही आणि जगामध्ये असं कुठलंच मॉडेल नाही आहे की लोकांना शहराकडे येण्यापासून परावृत्त करावं आणि म्हणून नगररचना ही व्यवस्थित व्हावी. शहरं केवळ बकाल असे होऊ नयेत, लोकांना राहण्यायोग्य व्हावेत, सुखवस्तू असले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिथे त्यांना अर्थार्जनाच्या संधी असल्या पाहिजेत, तिथे नोकरी किंवा इतर व्यवसायाच्या संधी असल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं त्या शहराचं नियोजन झालं पाहिजे. आपण नगररचना म्हणतो ते खरं म्हणजे की शहर नियोजन हा त्याच्यासाठी खरा शब्द आहे आणि त्याप्रमाणे मग जगभर त्याचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. भारताने असं मॉडेल केलं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर 1966मध्ये त्याचा एक कायदा आला. त्यापूर्वी कायदे होतेच की मुंबई महानगरपालिकेचा कायदा होता. त्यानंतर महाराष्ट्राचा 1949मध्ये महाराष्ट्रासाठी त्यांनी कायदा आणला महानगरपालिकांच्यासाठी. खरं म्हणजे की 17व्या शतकामध्येच महानगरपालिकांचे कायदे येण्याची या देशामध्ये सुरू झाली आणि त्याच्यामध्ये नगररचना कशी असावी, शहर नियोजन कसं असावं असं होतं त्या कायद्यामध्येच. पण महाराष्ट्रामध्ये 1966 साली MRTP महाराष्ट्र रिजनल डेव्हलपमेंट टाउन प्लॅनिंग ॲक्ट जो आहे तो आला आणि त्याच्याप्रमाणे मग त्याच्यात तत्त्व दिलेली आहेत की शहरांचं आणि गावखेड्यांचं नियोजन कसं असावं आणि त्याच्यामधून मग ही नगररचना आली. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे भाग असतात नगररचना किंवा शहर नियोजनामध्ये. एक बघा असं असतं की त्या शहराचं तुमचं आरेखन कसं असावं, त्याचं प्लॅन कसा असावा, रस्ते किती असावेत, कमर्शियल याच्यासाठी किती जागा ठेवावी, व्यवसायासाठी किती जागा ठेवावी, उद्योगासाठी जागा किती ठेवावी, रहिवासासाठी जागा किती ठेवावी किंवा तुमचे गार्डन उद्यानं असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी किती जागा ठेवावी, यासाठी ते हे शहर नियोजन झालं. त्यानंतर शहर नियोजनाबरोबर दुसरा जो भाग असतो की तो इमारत कशा असाव्यात, की इमारतीचं बांधकाम कशा पद्धतीचं असावं, मग त्याला बाजूला मार्जिन किती असावा, साईड मार्जिन किती असावेत, फ्रंट मार्जिन किती असावेत, ही याच्यासाठी की हवा खेळती राहिली पाहिजे, तिथे प्रकाश आला पाहिजे, त्यामुळे तुमचं जे आयुष्य आहे ते सुदृढ निरोगी राहील.